ओके, आज आपण आन्सर रायटिंगचा हा पहिला दिवस सुरू करतोय, म्हणजे लिहिण्याचा. ओके, इथे प्रॅक्टिसचा. आणि हा दर सोमवारचा प्रोग्राम आहे. दर सोमवारी आपण ह्याच वेळेला असंच फॉर्मॅटमध्ये भेटायचं. तुमचे पहिले 5 मिनिट घेतो, जेणेकरून नेक्स्ट सोमवारपासून तुम्ही आलं की तुमचं काम सुरू करू शकता. ह्या प्रोग्राममध्ये आपण आन्सर्स, त्याची रायटिंग प्रॅक्टिस, जे डिस्कशन्स, हे सगळं काही कंडक्ट करतोय. आणि दिलेल्या ठराविक टॉपिक्सवर जे प्रत्येक वीकच्या शेवटी डिक्लेअर केलं जाईल की पुढच्या वीकला काय, ह्याच्यावर आपण 5 क्वेश्चन्स घेणार आहोत. ओके, 5 क्वेश्चन्स, काही 20 मार्काचे, काही 10 मार्काचे. आणि ह्या 5 क्वेश्चन्सपैकी कुठलेही 3 तुम्हाला लिहिणं इथे कंपल्सरी आहे इथे. ओके, ॲज अ प्रॅक्टिस. आणि ह्या 3 क्वेश्चन्स लिहायला तुम्हाला मी पहिला पाऊण तास देत जाईल. ठीक आहे, तर 3 ते 3:45 हा तुमचा वेळ असेल. ओके, यू हॅव टू राईट द 3 क्वेश्चन्स जे तुम्हाला 5 पैकी चॉईस करता येतील. आणि त्यातला एक 20 मार्काचा मस्ट असेल. ओके, एक 20 मार्काचा मस्ट आहे. 10 वाले 3 उचलतात नंतर, तर एक 20 मार्काचा मस्ट आहे, बाकी तुमची चॉईस. ओके, यू मे ॲड ॲज यू विश. मग पाऊण तास संपला की पुढचा जो 1.25 तास उरतो, त्या 1.25 तासामध्ये आपण सगळ्या 5 क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन द्यायचं, इन्क्लुडिंग इट्स स्ट्रक्चर, की काय स्ट्रक्चर असेल. And वरून you are suggested, you are asked to, you are requested to read all these मॉडेल आन्सर्स जे तुम्ही आधीच वाचून आले असाल नक्कीच बऱ्यापैकी, है ना. तर तुम्ही ते आधी वाचा किंवा नंतर वाचा, युअर चॉईस. पहिले काही दिवस 1-2 सोमवार तुम्ही आधी अभ्यास करून आले तरी चालेल त्या प्रश्नांचा. तुमच्या डोकं लावलेलं स्ट्रक्चर तुम्ही तयार केलेलं, अँड देन यू राईट हिअर, असं पण चालेल. इट्स ऑल कम्प्लिटली अबाउट लर्निंग द आन्सर रायटिंग स्किल्स. तर नेक्स्ट सोमवारी डायरेक्टली तुम्ही आले की ही फाईल उघडी असेल किंवा ते ग्रुपवर ऑलरेडी पडलेले असेल, तुम्ही 3 ते 3:45 तुमच्या आन्सर रायटिंगचं काम सुरू करायचं. आणि मी 3:45 बरोबर एक्सप्लेनेशनचं काम सुरू करायचं. ओके एव्हरीवन, सो बेस्ट ऑफ लक अँड स्टार्ट रायटिंग. मी तुमच्यामध्येच असेल आणि 3:45 वाजता इथंच असेल मी. तर 3:45 वाजता मी तुम्हाला एक्झॅक्टली एक्सप्लेनेशनसाठी स्टेजमध्ये घेऊन जाईल. ओके, सो स्टार्ट रायटिंग. बेस्ट ऑफ लक एव्हरीवन. प्रश्न लिहिण्यात वेळ घालू नका. तुमच्या त्यात वेळ घालून टाइमपास करू नका. डायरेक्ट उत्तरावर या, बाकी घरी जाऊन प्रश्न लिहित बसा. ठीक आहे, फक्त क्वेश्चन नंबर मेन्शन करा आणि यू स्टार्ट रायटिंग. अँड देन सेल्फ इव्हॅल्युएट तुम्हीच करा, आपण जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा. ठीक आहे, सो स्टार्ट रायटिंग. ही फाईल ग्रुपवर आहे, सो जरी पेजवर सरकायची गरज पडली तर यू कॅन रेफर द ग्रुप ऑल्सो. ओके, एक छोटंसं करेक्शन पहिल्या प्रश्नाचं आहे की अभ्यास करा, ह्याच्याऐवजी यू मे मेन्शन द वर्ड परीक्षण करा. यू मे मेन्शन. ओके, परीक्षण करा. आता आपण तिथं स्ट्रक्चर सोडूया, है ना. अँड जस्ट ट्राय टू करेक्ट युअर आन्सर्स की काय होत आहे. अँड ऑफकोर्स तुझं प्रत्येक, म्हणजे मी सांगितलेलं स्ट्रक्चरला पण इम्प्रुव्हमेंटचा स्कोप असेल. आत्ता एवढं चेक करा की काही मेजर गडबड तर होत नाही आहे. ओके, तर अशी एकदा स्ट्रक्चरिंग चेक करा. मी थोडा कंटेंट पण सांगण्याचा प्रयत्न करेन. अँड कंटेंट ऑलरेडी थोडंसं आपल्याकडे आहेच त्या नोटमध्ये आणि मॉडेल आन्सरमध्ये. बाकी कुठं काय लिहायचं हे तुम्हाला आयडिया आली की तुम्हाला लिहायला सोपं जाईल. जे लिमिट करता येत नाही ना स्पेस, तर तो लिमिटचं आपण लगेच सोल्युशन काढू शकतो की इतकंच लिहायचं, इथं लिहायचं, हे आपण आधीच ठरवून दिलं पाहिजे की ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही, ह्या जागेच्या पलीकडे. तर म्हणून आपण स्ट्रक्चरिंग पण डिझाईन करू की त्याची की कुठं कुठे काय काय घ्यायला पाहिजे होतं, किती वेळात ते किती स्पेसमध्ये संपायला पाहिजे. जस्ट अ सेकंड. क्वेश्चन नंबर 1 घेतो मी. ओके, लिंग, वंशीयता किंवा वांशिकता आणि वंश यांचा सामाजिक स्तरीकरणातील प्रमुख आयाम म्हणून एक त्यांचं परीक्षण करा, मूल्यांकन करा. ह्या टाईपमध्ये तो प्रश्न होता, अभ्यास करा. आणि इंग्लिशमध्ये त्याला होतं की एक्झामाइन जेंडर, एथनिसिटी अँड रेस ॲज द मेजर डायमेन्शन्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. ओके, हा सरळ एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन 10 मार्काला होता, म्हणून तुम्हाला खूप काही जास्त विशेष त्याबद्दल भरभरून लिहायची गरज नव्हती. ओके, हा 10 मार्काचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये 3 सब पार्ट पण आहेत 10 मार्कामध्ये. क्वेश्चन नंबर 1 आणि 3 सब पार्ट आहेत स्ट्रेट फॉरवर्ड. आपण हे लक्षात घेऊया की हे 3ही सब पार्ट लिहायला आपल्याकडे कंटेंट भरपूर आहे दॅन स्पेस.
म्हणून आपण ट्राय करू की तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन एकदम स्मॉल ठेवा, व्हेरी कन्साइज ठेवा, की ज्यांना आपल्याला बॉडीमध्ये जास्त जागा मिळेल. तर ही मॅनेजमेंटची पण सुरुवात, जेव्हा आपल्याला बॉडीत कंटेंट कमी पडणार असं वाटतं तेव्हा इंट्रोडक्शन्स आणि कन्क्लुजन स्प्रेड करायचे, कळतंय. आणि जेव्हा बॉडीमध्ये आपल्याला जागा भरपूर लागणार असेल तर इंट्रो आणि कन्क्लुजन एकदम दाबून द्यायचे, ठीक आहे. किंवा की 2 किंवा 3 लाईन्स इनफ, दॅट्स इट, दॅट्स इट. 2 किंवा 3 लाईन्स इथेच तुमचं कन्क्लुजन संपायचं. 5-5, 6-6 लाईन्स मध्ये इंट्रोडक्शन कन्क्लुजनवर जाऊ नका. जे 3 सबपार्ट तुम्हाला लिहायचे, एक लिंगभाव किंवा लैंगिक लिंगभाव आधारित तुमचं स्तरीकरण, दुसरं तुम्हाला लिहायचं आहे वांशिकता, ओके, ॲथनिसिटी त्याला आपण म्हणतो, थर्ड कोणी इंग्लिश मीडियमचं आहे, ओके चल, देन थर्ड वंश और रेस. हा तुम्हाला हे लिहायचं आहे की ह्या 3 डायमेन्शन्सवर तुम्हाला बोलायचं आहे. आणि ह्या पूर्ण बॉडीमध्ये सरळ सरळ 3 भाग करायचे, म्हणून स्प्रेड व्हायची गरजच नाहीये. तुम्ही सरळ की इथे तुमच्या नजरेत तो भरलेला पाहिजे की 1, ओके, 1, दुसरा इथे संपेल आणि तिसरा इथून सुरू होईल. तर पहिला पार्ट, दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट, दॅट्स इट. येस मॅम. सर जसं तुम्ही आता बोलले मेन बॉडीमध्ये आपल्याला कंटेंट जास्त घ्यायचं असेल तर इंट्रो आणि कन्क्लुजन आपलं स्मॉल असलं पाहिजे. मग मे बी असं झालं की त्या लाईन्स लिहिताना काही मेन लाईन्स आहेत ना मिस आउट झालं तर मार्क्सवर काही परिणाम होतो? नक्कीच नाही करायचं. मिस आउट तर नाही करायचं, राईट. मिस आउट इन सेन्स की तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे इंट्रोडक्शन मध्ये लिहिणं ते मिस करणं म्हणजे न लिहिण्यासारखंच आहे. म्हणजे तेच मुद्दे सुटेच पॉईंट आहेत. हां आता बघा की हे 3 टॉपिक जे आहेत, ह्या 3 टॉपिक बद्दल इथे लिहिण्यात सध्या पॉईंट वाटत नाही, कारण त्याला आपल्याला सेपरेटली लिहायचं असतं. ओके, तर मी काय केलं असतं, सरळ सरळ सामाजिक स्तरीकरणाला डिफाईन केलं असतं, सिम्पल. ओके, तर सामाजिक स्तरीकरणाची 1-2 लाईन मध्ये वाक्य लिहिले असते, त्यात काहीच मिस होणार नाही. तर सामाजिक स्तरीकरण म्हणजे की बाबा समाजाची उतरंडीप्रमाणे केलेली श्रेणीबद्ध रचना जी ह्या 3 आयामांवर मेजरली होते. बस आपण हे 3 आयाम पण टाकले, स्तरीकरणाची डेफिनेशन पण टाकली. तर इंट्रोडक्शन एकदम क्रिस्प स्मॉल साईज डेफिनेशन देण्याचा प्रयत्न करूया. आणि मग इथे लिंगभाव आधारित स्तरीकरण, और मी हेडलाईन टाकी, हेडलाईन्स पण इम्पॉर्टंट आहे. ओके, लुक ॲट द वर्ड्स दे आर युझिंग, की बाबा जेंडर, एथनिसिटी, रेस ॲज मेजर डायमेन्शन्स ऑफ सोशल सर्टिफिकेशन, किंवा लिंगभाव किंवा लिंग, वांशिकता आणि वंश सामाजिक स्तरीकरणातील प्रमुख आयाम. तर मी आयाम त्यांना शब्द वापरलाय, डायमेन्शन त्यांना शब्द वापरलाय. तर मी काय इथे हेडलाईन देईन किंवा पहिली हेडलाईन देईन की लिंगभाव स्तरीकरणाचा एक आयाम. ओके, स्तरीकरणाचा आयाम अशी हेडलाईन देऊन टाकली. ओके, जर स्टील इफ यू वॉन्ट टू सेव्ह द टाइम तुम्ही हा स्तरीकरणाचा आयाम हा शब्द सुद्धा कट करू शकता. ओके, तर मी लिंगभाव डॅश और लिंगभाव आधारित स्तरीकरण डॅश, ओके, असं घेऊ शकतो. दुसरं वांशिकता, तिसरं वंश. आणि ह्यामध्ये थोडक्यात सांगायचं आहे की लिंगभाव आधारित स्तरीकरण म्हणजे काय, किंवा लिंगभावाच्या आधारावर कल्चरली, सोशली जेंडर रोल्स डिफरन्शिएट केलेले असतात वगैरे वगैरे. हे थोडक्यात सांगायचं की काय स्त्री पुरुष असमानता असते, आणि काही एक्झाम्पल्स किंवा स्टॅटिस्टिक्स देऊन इथे मेन्शन करायचं. वन मोर पॉइंट तुम्ही जो नोटीस नक्कीच केला असेल, त्यांचा जो कमांड होती ती एक्झामाइन होती. कमांड काय, एक्झामाइन. कमांड ही एक्झामाइन आहे, याचा अर्थ असतो परीक्षण करा, मूल्यांकन करा. ओके, मे बी तुम्हाला हा एक्झामाइन शब्दाचा अर्थ नेमका माहित असावा. जीएसच्या वेळी तुम्ही कधी आन्सर रायटिंगच्या वेळी जर मी कधी बोललो असेल समर्पण, तर मला पण आठवत नाही आता किती महिन्यांपूर्वी झालं असेल की नाही झालं हे पण मला नाही आठवत आहे, पण झालं होतं ना. मी प्रत्येक कमांड्सला समर्पण तुमच्यावर लागेल माझं समर्पण. त्यावेळी मी तुम्हाला कमांड्सवर बोलेल की प्रत्येक शब्दाचा एक मिनिंग आहे. ओके, एक वेगळा मिनिंग आहे. ॲनालाइज, एक्झामाइन, प्रत्येक शब्दाला अर्थ आहेत आणि त्याच्यामुळं तुमचं उत्तराचा कंटेंट बदलत चालतं. ओके, कंटेंट बदलतो, स्ट्रक्चर बदलतात. एक्झामाइन आणि क्रिटिकल एक्झामाइन मधला फरक काय. ओके, ह्यात खूप मेजर पॉइंट्स आहेत की यू मस्ट डिस्कस ऑल. मग तुम्ही सांगा मला की एक्झामाइनचा अर्थ काय, किंवा एक्झामाइन मध्ये काय करणं एक्सपेक्टेड आपल्याला. ह्या एक्झामाइन जेव्हा शब्द येतो तेव्हा तुमच्या आर्ग्युमेंट्सला काय, लक्षात घ्या मी काय बोलतोय, केअरफुली लक्षात घ्या, डोक्यात ठेवायचं आहे. तुमच्या आर्ग्युमेंट्सला आकड्यांनी तुम्हाला आकडे, रिपोर्ट्स ह्यांना त्याला प्रूफ, त्याला पुरावे द्यायचे असतात. एक्झामाइनचा अर्थ असतो
की स्टॅटिस्टिक्स मेन्शन करणं आवश्यक असतं, काही रिपोर्ट्स मेन्शन करणं आवश्यक असतं, काही आकडे मेन्शन करणं असतं, ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्सना त्याला जस्टिफाय करायचं असतं. ओके, सो एक्झामाइनचा अर्थ असतो जे काही तुमची आर्ग्युमेंट असेल त्या आर्ग्युमेंटला जस्टिफाय विथ ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स. जस्टिफाय विथ ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स. ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स, जसं की आकडेवारी, स्टॅटिस्टिक्स. ओके, काही कमिटीचे रिपोर्ट्स असतील तर एटसेट्रा एटसेट्रा. एक्झाम्पल्स असतील तर तुमच्याकडे है ना, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्पल्स किंवा केस स्टडीज, ह्याला तुम्हाला पुरावा देणं आवश्यक असतं. ह्याला आपण एक्झामाइन हा शब्द वापरतो. ओके, एक्झामाइन इज व्हेरी डिफरंट अँड इव्हॅल्युएशन इज डिफरंट अँड अनालिसिस अँड एटसेट्रा. आता लक्षात घ्या फक्त एक्झामाइन म्हणजे काय, की तुम्ही इथे जेव्हा लिंगभाव आधारित स्तरीकरण म्हणजे काही सांगता तेव्हा तुमच्याकडे स्त्री पुरुष असमानतेवर काही एक दोन आकडेवारी असायला हवी, पुण्याचे रिपोर्ट असायला हवे, समथिंग लाईक दिस, जसं की मी त्या मॉडेल आन्सरमध्ये पण मेन्शन केलेलं आहे. ओके, त्याला आपण एक्झामिनेशन हा शब्द वापरतो. पटतंय? परत बघा, एक्झामाइनचा अर्थ असतो की जस्टिफाय युअर आर्ग्युमेंट्स विथ ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स. विथ ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स, आकडे, स्टॅटिस्टिक्स हवी मला, चांगले एक्झाम्पल्स जे की ऑब्जेक्टिव्हली प्रॉपर एक्झाम्पल्स आहेत, केस स्टडीज आहेत, काही कमिटीचे रिपोर्ट्स असतील तर अशा तुमच्या पुराव्यांसह तुमची आर्ग्युमेंट आली पाहिजे. आर्ग्युमेंट आपण एक्झामाइन हा शब्द वापरतो. ओके, अगेन द सेम लाईक दिस. वांशिकता. वांशिकता म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या जो एक समूह तयार होतो त्यांच्यामध्ये कॉमन हिस्ट्री, कॉमन यू नो कंटेंट, राईट, है ना. आणि मग तसंच ह्या वांशिकतेला तुमच्या एका पॅराग्राफमध्ये समजून सांगितलं की पुढचा पॅराग्राफ काय पाहिजे. लेट्स से एक्झाम्पल, जसं की अमेरिकेमध्ये असं असं चालतंय बाबा, जसं मी तिथे फॅक्ट मेन्शन केली की 7 ते 8 पटीत जास्त वेल्थ आहे US मध्ये, है ना. किंवा भारतामध्ये काही एक्झाम्पल असं की बाबा वांशिकच्या आधारावर कुकीज आणि मैतीज ह्यांच्यामधला संघर्ष, बोडोज वर्सेस इलिगल बांगलादेशी मायग्रंट्स, ही एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स. बोडोज आणि इलिगल बांगलादेशी मायग्रंट यांच्यामधला संघर्ष, कुकी मैती यांच्यामधला संघर्ष, हे ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स एक्झाम्पल्स. अँड थर्ड वंश और वर्ण म्हणजे फिजिकल स्किनच्या टोनवरून, है ना, टोनवरून आपण जे काही डिस्क्रिमिनेशन करतो. आणि मग इथे तुम्ही मेन्शन करू शकता अमेरिकेमध्ये ब्लॅक्स वर्सेस व्हाईट्स, जसं की कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांच्यामधला जो फरक आहे, ही वर्णवाद जो आहे तो तुम्ही मेन्शन करू शकता. इवन हॅशटॅग ब्लॅक लाईव्हज मॅटर ही पण एक मुवमेंटचं एक्झाम्पल तुम्ही मेन्शन करू शकता. जॉर्ज फ्लॉइडचं नाव मेन्शन करू शकता, जे की ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट आहे. ओके, दॅट्स इट. हे 3 डायमेन्शन एका पॅराग्राफमध्ये, म्हणजे काय आणि एक्झाम्पल, म्हणजे काय एक्झाम्पल, म्हणजे काय एक्झाम्पल, झालं. ओके, अँड नाव ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 पॉईंटला सांगितल्यानंतर टीका सेपरेट लिहायला इथे विशेष स्पेस नाही, और टीका लिहिणं इतकं आवश्यकही नाही रादर, पण मी टीका कुठेतरी लिहायला पाहिजे, ह्याचा परिणाम लिहायला पाहिजे. म्हणून मी कन्क्लुजनमध्ये म्हणेन की ह्या 3ही डायमेन्शन्समुळे समाजामध्ये विषमता आणि असमानता निर्माण होते. ठीक आहे, समाजामध्ये विषमता आणि असमानता निर्माण होते. आणि पुढचं वाक्य माझं काय असेल, ह्याचा परिणाम सांगितलं असमानता, आणि पुढचं वाक्य माझं असेल की हे सॉल्व्ह कसं करायचं, जसं की सर्वसमावेशकता हे प्रिन्सिपल असायला. ओके, तर मी सॉल्व्ह कसं करेल हे एका वाक्यात बोलेल. तर परिणाम सांगितला, कारण परिणाम बोलायला मला जास्त स्पेस नाही मिळाला. ऑफकोर्स मी प्रत्येकाचे परिणाम तिथेच बोललेलंच, पण हे सगळ्यांनी मिळून किंवा रेस, एथनिसिटी, जेंडर ह्या असमानतेमुळे काय होतं की बाबा असमान प्रमाणात विभाजन होतं, सत्तेचं प्रतिष्ठेचं, असमानता वाढते, विषमता वाढते, जे की आपण सर्वसमावेशक विकास ह्या प्रिन्सिपलच्या अंडर आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यावर आपण एक सोल्युशन काढू शकतो. इतकं सिम्पल आहे. ओके, तर ह्याचा परिणाम लिहिला की असमानता निर्माण होते, असमानता, अँड प्लस तुम्ही लिहिलं की ह्याच्यावर सोल्युशन काय असेल तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ और एटसेट्रा, सर्वसमावेशक विकास, सर्वसमावेशकता. सिम्पल. हा सिम्पल होता क्वेश्चन. क्वेश्चन सेकंड थोडासा मजेदार होता. ओके, तिथं तर मला थोडंसं डोकं लावायची गरज पडत होती. क्लिअर हा पहिला प्रश्न. अजून कुणी काही व्हेरिएशन केलेत का, तुम्ही सुचवा. काही व्हेरिएशन्स केलेत का काही? हां, एकच वर्ड म्हणलं, परिणाम म्हणायचं. तर तुम्ही लिंग म्हणजे काय आणि उदाहरण 1-2 ओळी आणि परिणाम, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचे परिणाम दिले. काय हरकत नाही, काय हरकत. मग चांगलं आहे. मग तुम्हाला जर सेपरेटली एका वाक्यात परिणाम काय काय तुम्ही डायरेक्टली कन्क्लुजन सोल्युशन देऊ शकता की हे समानता कशी कमी करायची. जर तुम्ही परिणाम आधीच लिहून ठेवलेत ना, मग काही परत रिपीट, काहीच रिपीट करायची गरज नाही. सिम्पल. हो हो हो, नक्की वापरू शकता. अँड ऑफकोर्स तुम्हाला ते थिंकर्स तर मेन्शन करावे लागतील. ओके, जसं की तुम्ही इथे फेमिनिझम वापरू शकता. ओके, इथे तुम्ही काय वापरू शकता, इथे फेमिनिझम वापरू शकता. फेमिनिझममध्ये सिल्विया बाल्बी यांचं नाव तुम्ही मेन्शन करू शकता, जे मी मॉडेल आन्सरमध्ये दिले. सिल्विया बाल्बी हा अप्रोच तिथे वापरू शकता.
दुसरा, वंशिकतेमध्ये ॲथनिसिटीमध्ये तुम्हाला कुठला थिंकर सुचतोय? हर्बर्ट रिजले, रेस थेअरीवर आलं, रेशल थेअरी. हां, हर्बर्ट रिजले इथे येणार असं, ऑफकोर्स काही प्रॉब्लेम नाही. हर्बर्ट रिजले इथे येणार. ओके, हर्बर्ट रिजले. वंशिकतेवर इथं वेबर ऍड करू शकता, वेबर अँड स्टेटस ग्रुप किंवा प्रतिष्ठा गट. ओके, आज फक्त जाऊन एकदा मॉडेल आन्सर चेक करून घ्या. हे असं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. लिंगभावाच्या आधारावर तुमचा थिंकरला सिल्विया वाल्बी. ओके, इथे वेबर आला प्रतिष्ठा गट म्हणून तो काम करतो, एक एथनिक ग्रुप म्हणून. आणि वंशामध्ये हर्बर्ट रिजले यांची थेअरी मेन्शन करू शकता की वर्ण आधारित ही असमानतेवरची थेअरी. बस हे 3 थिंकर तुमचे मेन्शन झाले, मोर दॅन सफिशियंट, खूप सफिशियंट. ओके, स्त्रीवादी, सिल्विया वाल्बी नाही आठवल्या तर स्त्रीवादी लिहू शकतात. नाही आठवली नाव, पण सिल्विया वाल्बी हे डोक्यात ठेवून घ्या. सिल्विया वाल्बी ही फेमिनिस्ट डोक्यात ठेवूनच घ्या. ओके, आणि जेव्हा तुम्हाला स्त्रीवादी किंवा स्त्रीवाद दृष्टिकोन लिहायचा गरज पडत असेल, सिल्विया वाल्बी मेन्शन करा जरूर, है ना. त्या काही ना काही कुठे ना कुठे कशावर ना कशावर बोललेल्या आहेतच. जरी त्या बोलल्या नसतील तरी त्यांच्या नावाने चिपकून द्या फेमिनिझम. कारण तो जो चेक करणारा आहे तो काही सरळ सिल्विया वाल्बीचं लिटरेचर वाचून बसणारा नाही की क्रॉस चेक करायला की खरंच हे वाक्य सिल्विया वाल्बीने वापरलंय का, नाही क्रॉस चेक करणार. तर आपण त्या हे ना समुद्रात जर एखाद्या मग पाण्याचा फेकून दिला आणि शोध म्हणलं तर पाणी कुठे असं लगेच कुठे, तसा पॉईंट आहे तो. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. अँड नाउ क्वेश्चन सेकंडवर या. बाय द वे, जर हा सेम प्रश्न 20 मार्काला असता तर तुम्ही काय केलं असतं? ठीक आहे, चलो टीका पण लिहिल्या असता. अजून काय केलं असतं बरं? एक्झाम्पल वाढवलं असतं. चलो ठीक आहे, अजून काय केलं असतं बरं? कन्फ्युजन आणि इंट्रो पण वाढवलं असतं. तुम्ही सगळं बाकीचं वाढवलं असतं पण मेन कंटेंट इथं वाढवलं नसतं. हां, की अजूनही स्तरीकरणाचा पॉईंट आहे. इव्हन तुम्ही जर ह्या लिंगभाव आधारित ह्याच्यावर जर बघाल आणि मी मॉडेल आन्सरमध्ये पण तुम्हाला 20 मार्काच्या हिशोबाने पण कंटेंट वाढवून दिला, त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह पण वापरू शकता, फेमिनिझम वापरू शकता, मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह वापरू शकता. सो स्प्रेड ऑल ऑफ देम. प्रत्येकाला थोडं वाढवत चालायचं है ना, कंटेंट वाढवायचं. आणि जिथे स्पेसच कमी आहे तिथे एकदम शूट करायचं, शूट है ना, जे आवश्यक आहे. विनाकारण बाकीचं पापड पसारा नको. फेमिनिस्ट, सिल्विया वाल्बी, सफिशियंट, एक्झाम्पल, चल पुढे. हे म्हणजे काय, चल पुढे, लगेच एक्झाम्पल. हे म्हणजे काय, वंशाधारित असमानता काय, एक थिंकर, एक्झाम्पल, झालं का. ओके, 10 मार्काचा प्रश्न आहे. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये हा स्पेस डिझाईन झाला पाहिजे. तुमचं असं झालं का की तुम्ही पण म्हणजे भरपूर हे 20 मार्कासाठी लिहिलं का बरं सुरू केलं डायरेक्ट? हां, मी मुद्दाम हे करतोय की हा प्रश्न ऍक्च्युली 20 मार्काचा. खरं बघायला गेलं तर हा प्रश्न 20 मार्काचा लायकीचा आहे. पण पॉईंट काय की जर इन केस त्यांनी हा सेम प्रश्न 10ला विचारत असतील तर तुम्ही काय करणार आहेत? ही स्पेस मॅनेजमेंट जमली पाहिजे. म्हणून तुम्हाला डोक्यात लगेच कळायला पाहिजे की 3 पॉईंट आहेत ना, लगेच रेश मारून घेतली. रेश नाही मारायची डोक्यात, तसे काही तिथं करू नका. तर हे डोळ्यात बसलं पाहिजे तुमच्या पट्टी की इथे संपलं पाहिजे, इथं संपलं पाहिजे, इथं संपलं पाहिजे, है ना. ती डिझाईन आधी रेडी झाली पाहिजे. मग तुमचा कंटेंट उतरला पाहिजे. डिझाईन डोक्यात रेडी पाहिजे की माझं उत्तरात कुठं काय दिसणार आहे मला. अँड नाव क्वेश्चन नंबर 2 वर येऊ आपण की काय क्वेश्चन हा. ओके, social stratification is claimed to contribute to the maintenance of social order and stability in society. Critically assess. आलं का assess? Critically ते पण. ओके, critically assess. अँड दुसरा त्याला आपण म्हणतो की सामाजिक स्तरीकरण समाजामध्ये सामाजिक सुव्यवस्था आणि स्थैर्य राखण्यासाठी योगदान देत असल्याचा दावा केला जातो. दावा, इट इज क्लेम्ड. और गंभीरपणे किंवा समीक्षात्मक मूल्यांकन करा. ओके, गंभीरपणे का त्याला आणखी शब्द आपण वापरतो फॉर्मली, समीक्षात्मक मूल्यांकन करा. तर कुणी ट्राय केलं ऑफकोर्स हा प्रश्न? येस ना. कसं केलं? स्ट्रक्चर, फक्त स्ट्रक्चर. इंट्रोमध्ये ती जटिल घटना हे मेन्शन केलं आणि सांस्कृतिक विभाजन हे श्रेणीबद्ध पद्धतीने मांडले हे मेन्शन केलं. आणि त्यातील स्तरीकरणाचे समर्थन युक्तिवाद म्हणजे सामाजिक सुव्यवस्था राखते स्तरीकरण किंवा म्हणजे पॉझिटिव्ह त्याचे थिंकिंग मांडले. सामाजिक स्थिरतेला प्रोत्साहन देते. देन सामाजिक गतिशीलताला प्रोत्साहन देते. त्याचा प्रतिवाद मांडला की सामाजिक असमानताही त्यात आहे. सामाजिक बहिष्कार निर्माण करतो आणि संघर्ष वाढवतो. आणि कन्क्लुजन मध्ये असं की सामाजिक गतिशीलता ही दुधारी तलवार आहे, म्हणजे दोन्ही बाजूने बोलते.
एका बाजूने सुव्यवस्था आणि स्थिरीकरणाबाबतीत बोलते आणि दुसऱ्या बाजूने असमानता, सामाजिक बहिष्कार, संघर्ष वाढवते. आणि मुख्य प्रबळ घटकांना ती मेन पॉईंट म्हणजे मोठ्या ह्याच्यात येते आणि उत्तेजित गट म्हणजे वंचित घटकांनाही नकारात्मक भावना निर्माण करते. जमलं. अजून कोणी ट्राय केलं? नाही, ते कंटेंट बोलू नंतर. कंटेंट थिंकर, कंटेंटचा पार्ट राहिला. स्ट्रक्चर आहे, वॉन स्ट्रक्चर की तुम्ही कुठं कुठं काय काय लिहिलं. हां, गुड गुड, बरं, चल, परफेक्ट, गुड. ओके, दुसरा पॉईंट की तुम्ही जर शब्द बघितला असेल, क्रिटिकली ॲसेस शब्द वापरला. ओके, जर मी ह्याच प्रश्नामध्ये नुसता ॲसेस शब्द वापरला असता किंवा मूल्यांकन करा हा शब्द वापरला असता तर काय फरक पडला असता का तुमच्या उत्तरात? क्रिटिकली अनालाइजचा अर्थ असा नसतो की टीकाच लिहा किंवा नुसतं ॲसेस आलं तर नका लिहू. लिहितात, तेच तर मला म्हणायचं आहे, असं करू नका. ठीक आहे, पहिला पॉईंट लक्षात घ्या की सोशलॉजीमध्ये नुसता शब्द जरी एक्सप्लेन टाकला असता तरी थोडक्यात टीका जावी हे तर महत्वाचंच आहे. आपण हे तर ऑलरेडी डोक्यात रूल बसून ठेवलाय. क्रिटिकली असो नसो टीका जाणारच आहे, पण ती किती जाणार आहे हे ते शब्द ठरवेल. किती जाणार. नॉर्मल प्रश्न असला असता माझा तर माझी टीका गेली असती जी की उत्तराच्या एकूण 20-30% पर्यंत गेली असते. पटलं इथपर्यंत? म्हणजे काय, नॉर्मल प्रश्न असला असता विदाउट क्रिटिकली अनालाइज, क्रिटिकली एक्सप्लेन, क्रिटिकली एक्झामिन असं जर नसलं असतं, नॉर्मल प्रश्न असला असता तर मला त्याच्या डिमांड जी माझी बॉडीची ती डिमांड पूर्ण करणं आवश्यकच आहे. प्लस टीका तर आपल्याला टाकणंच आहे. फक्त ही टीका जी आहे ती 2-3 पॉईंट मध्ये असेल फक्त, थोडक्यात, राईट. जेव्हा क्रिटिकली ऍड होतो शब्द तेव्हा त्या आर्ग्युमेंट जे असते, लक्षात घ्या पुन्हा एकदा की जो प्रश्न विचारला आहे त्याला तोंडावर पाडायचं असतं, उलट जास्त बोलायचं असतं. परत बघा मी काय म्हणतोय, उलट जास्त बोलायचं, तोंडावर पाडायचं असतं. जसं की जो आर्ग्युमेंट प्रश्नामधली काय की असा दावा केला जातो की समाजामध्ये सामाजिक स्तरीकरण हे सुव्यवस्था आणि स्थैर्य राखतं. आर्ग्युमेंट ही, राईट. तर जेव्हा क्रिटिकली हा शब्द येतो तेव्हा जे आर्ग्युमेंट काय, लक्षात घ्या परत, आर्ग्युमेंट अशी आहे की सामाजिक स्तरीकरण काय करतं, समाजामध्ये स्थैर्य अँड सुव्यवस्था राखतं असं ते म्हणतं. अँड जेव्हा परत केअरफुली क्रिटिकली असा शब्द ऍड होईल तेव्हा ह्याच आर्ग्युमेंटला निगेट करायचं असतं. ओके, ह्याला उलट पाडायचं असतं. म्हणजे 30% ते 40% फेवरमध्ये बोलायचं, ह्याच्या फेवरमध्ये, पण 60 ते 70% ह्याच्या उलट बोलायचं, अगेन्स्ट बोलायचं. काय? अगेन्स्ट बोलायचं. पट्ट मी काय म्हणतोय, हिंदी डोक्यात ठेवून घ्या मी काय म्हणतोय. ओके, अगेन्स्ट बोलायचं की नाही सामाजिक स्तरीकरण स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यात मदत करत नाही. हे किती पार्ट पाहिजे तुमचं उत्तर? 60 ते 70%. आणि मदत करतं किती पार्ट पाहिजे? 30% पार्ट. ओके, क्लिअर झालं ना, डोक्यात राहील. परत विचारतो तुम्हाला मी, जर मी नुसते ते शब्द वापरला असता की मूल्यांकन करा, ओके, मूल्यांकन करा किंवा असेच करा, असं असलं असतं मूल्यांकनाच्या वेळी, तर त्या जी आर्ग्युमेंट आहे ह्या आर्ग्युमेंटच्या लेट से मी 70%च्या आसपास मी काय म्हणलो असतो, हो काय करते ही, स्थैर्य राखते और सुव्यवस्था राखते. 70% मी फेवर मध्ये बोललो असतो, कशाच्या, माझ्या प्रश्नाच्या फेवर मध्ये बोललो असतो. क्लिअर. आणि जवळजवळ 25-30%च्या आसपास मी काय बोललो असतो, त्याच्यावर टीका केली असती, अगेन्स्ट बोललो असतो, टीका केली असती. आणि जेव्हा मी हाच क्वेश्चन जर मी शब्द म्हणजे माझी कमांड बदलली, कमांड काय, क्रिटिकली मूल्यांकन करा, क्रिटिकली और समीक्षात्मक मूल्यांकन करा, जेव्हा मी हा शब्द वापरेल तेव्हा त्या सेम आर्ग्युमेंटमध्ये मी फक्त 30 ते 40% काय बोलेल, फेवर मध्ये बोलेल, मॅक्सिमम 40% फेवर मध्ये बोलेल. आणि जवळजवळ 60 ते 70% मी कुठं जाईल, त्याच्या अगेन्स्ट. समजलं की शब्द कमांड बदलली की तुमचं स्ट्रक्चर बदललं, कमांड बदलला, स्ट्रक्चर बदललं. ओके, क्लिअर. म्हणून कमांड जर लक्षात ठेवायचं की त्यांनी विचारलं काय, जर तुम्हाला आता बरेचदा आपण मेन्स सांगतानंतर पोरं अशा उड्या मारत बाहेर खुश भारी देऊ मग थोडी बोलल्या विशेष नाही, महाराष्ट्र केटर म्हणणार मेन्सच निघत नाही. ह्याचं कारण
याचं कारण काय होतं की दे फील की आपण चांगलं लिहिलंय, बट प्रॉब्लेम होतो मार्क का पडत नाही, यू आर नॉट मीटिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन. त्यांनी विचारलंय हे, तुम्ही लिहितात हे, और त्यांनी विचारलं हे, तुम्ही लिहायला लागले हे. म्हणजे त्यांना सरळ सरळ पॉईंट जातोय की तुम्हाला मी विचारलेला प्रश्नच कळत नसेल तर तुम्ही काय कलेक्टर बनणार. कळतं मी काम, तुम्हाला कमांडच कळत नाहीये आणि तुमचं ब्युरोक्रेसीमधलं काम काय असणार आहे, यू हॅव टू फॉलो द कमांड. जे सांगितलं तेवढं कर आहे ना, आणि एक्झॅक्टली कर, ना कमी ना जास्त. एक्झॅक्टली ही क्वालिटी ते डेव्हलप करतात तुमच्यामध्ये. ओके, ती क्वालिटी आतापासून डेव्हलप होते की जी कमांड आहे त्याला प्रॉपरली फॉलो कर. कमांड काय होती, ही होती. आणि जर तुम्ही असं लिहिलं, फेवरमध्ये 70% लिहित बसले, मस्त गप्पा मारत, पार्सन्स, डर्खीम, त्याच्या आजोबा सगळं तुम्ही काढत बसले तर, आणि 30% फक्त टीका लिहिल्या, तर तुम्ही गडबडली. ओके, म्हणून ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल ह्या 20 मार्कामध्ये हे एकदा डिझाईन करून बघू आपण की कुठं कुठं काय काय जातं. ऑफकोर्स दोन्ही बाजू होणार, फक्त दोन्ही बाजूंच्या साईज बद्दल डाऊट असणार. ओके, किती कुठं जायचं. ओके, सो थोडं इथे स्प्रेड करायला हरकत नाही इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन्स. आता जी बॉडी उरली आहे तर क्रिटिकली असेस म्हणून तुम्हाला दिलेल्या प्रश्नाच्या फेवरमध्ये बोलायचं, त्याला येस म्हणायचं की असा दावा काही लोक म्हणतात आणि ते बरोबर आहे. असा किती पार्ट आहे, 40%च्या वर तुम्हाला द्यायचं नाही, मॅक्सिमम 4,000. सो इमॅजिन करा की 40% कुठं संपेल माझं. इमॅजिन करा हे 3 पान माझे बॉडी 4 पानाचे, तर मीच बघतो एकदा समोर हे 50% झालं आणि इथे कुठेतरी 40% झालं. ओके, तर समवेअर लाईक दिस माझा इथे आर्ग्युमेंट संपली पाहिजे पहिले, त्याच्या आतच संपली, त्याच्या खाली नाही गेली पाहिजे. तर माझा पहिला जो बॉडीचा पार्ट आहे की त्या आर्ग्युमेंटच्या फेवरमध्ये बोलायचं मला, है ना, तो माझा इथपर्यंत जाईल. आणि दुसरा जो पार्ट आहे नो परंतु, है ना, ज्याला तुम्ही टीका म्हणता किंवा त्याला दुसरा अँगल काढण्याचा प्रयत्न करता, निगेट करायचं, टीका करायची तरी करणार, ती इथपर्यंत जाईल, इथपर्यंत जाईल. ओके, कळतं, ती पूर्ण हे आरपार इथून इथून हे इथपर्यंत टीका जाईल आणि फेवर मधल्या तुमच्या आर्ग्युमेंट तू जाते इथपर्यंत जाते. दॅट्स इट. ना काय काय लिहायचं होतं तुम्हाला यामध्ये. आता मला सांगा की हा जो दावा करतात हे कोण लोक आहेत दावा करणारे, कुठल्या स्कूल, शाळा, प्रकार, संरचनात्मक प्रकार. ओके, तर संरचनात्मक प्रकार्यवादी लोक एस्पेशली कोण कोण आहेत ते लोक, है ना, सांगा. हॅमेट, डर्खीम, टॅलकॉट, पार्सन्स. आपण कोण शिकलो अजून स्तरीकरणामध्ये संरचनात्मक प्रकार्यवादी, डेव्हिस अँड मूर. ओके, डेव्हिस अँड मूर. ओके, किंग्सले डेव्हिस त्यांचं नाव आहे. डेव्हिस अँड मूर ही थिअरी, हे तिघजण फार महत्वाचे आहेत आणि तिघजण तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजेत की ते दावा करणारे लोक कोण. तर संरचनात्मक प्रकार्यवाद हा शब्द महत्वाचा आहे मला. आणि एमएल डर्खीमचे आर्ग्युमेंट, टॅलकॉट पार्सनचे आर्ग्युमेंट, डेव्हिस अँड मूरचे आर्ग्युमेंट, हे तीनही गोष्टी तुम्हाला इथे संपवायच्या. ओके, तर तुम्ही लिहाल की हा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनातून असा दावा केला जातो की स्तरीकरण समाजामध्ये स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करते. ते पुढील प्रमाणे, पहिला त्यातला एक सब पॉइंट टाकला की एमएल डर्खीम कसं बोलतोय की श्रम विभाजन वगैरे वगैरे. ओके, दुसरा की टॅलकॉट पार्सन काय म्हणतोय किंवा जे काही तुला आर्ग्युमेंट शिकलो होतो आपण की ज्या समाजामधल्या, है ना, समाजाच्या कल्याणासाठी हे आपण सत्ताधीश वगैरे बनवतो, है ना, त्यांच्याकडे स्किल्स. आणि ॲडिशनली हे संपलं की तिसरा पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे, डेव्हिस अँड मूर हे काय आर्ग्युमेंट करतात की काही महत्वाच्या ठिकाणी योग्य लोकांना बसवणं आवश्यक असतं म्हणून आपण स्तरीकरण करतो वगैरे 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 वगैरे. आणि लास्टली कनेक्टिंग पॉईंट की अशा प्रकारे समाजामध्ये सामाजिक स्तरीकरण, स्थैर्य आणि सुव्यवस्था राखतं. डन, सोपं आहे. तीन जणांचे आर्ग्युमेंट तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का सगळ्यांना? ऑफकोर्स क्लिअर आहे. डर्खीमची कन्सेप्ट, कोण, टॅलकॉट पार्सनची कन्सेप्ट अँड डेव्हिस अँड मूरची कन्सेप्ट, ह्या 3 गोष्टी मेन्शन करणं, ते पण तुमच्या नजरेसमोर पाहिजे की माझ्याकडे एवढा स्पेस. अँड नाव इट इज टाइम. परंतु की समाजामध्ये असा देखील, असं पण म्हणू आपण, समाजशास्त्रामध्ये असा देखील दावा केला जातो की सामाजिक स्तरीकरण, स्थैर्य आणि सुव्यवस्था न राखता रादर समाजामध्ये सामाजिक संघर्षाचं एक माध्यम बनतं आणि सामाजिक विघटनाचं माध्यम बनतं. कनेक्ट केलं आपण त्याला, राईट. तर परंतु समाजशास्त्रामध्ये असं पण आर्ग्युमेंट केले जाते, क्लेम केला जातो की हे काही खरं नाही.
मग ते कोण लोक आहेत, त्या आर्ग्युमेंट सगळ्या दन 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 आर्ग्युमेंट मांडायचे. कोण? एक येईल मार्क्स, दुसरा येईल फेमिनिझम और स्त्रीवादी चळवळी, नंतर मेल्विन ट्यूमिंगच्या दनादन आर्ग्युमेंट सगळ्या. मेल्विन ट्यूमिंग ह्या सगळ्यांनाच म्हणजे फंक्शनलिझमला हा हे करतो, क्रिटिक करतो की मेल्विन ट्यूमिंगचे आर्ग्युमेंट, फेमिनिझमचे आर्ग्युमेंट्स आणि मार्क्सचे आर्ग्युमेंट ह्या जरी तुमच्या आर्ग्युमेंट एक 7-8 बसल्या तर ते इथे लिहित इथपर्यंत पोहोचायचं. ओके, इथपर्यंत हे 3-4 थिंकर त्यांचे पर्स्पेक्टिव्ह मेल्विन ट्यूमिंगचे आपल्याकडे 5-6 आर्ग्युमेंट्स आहे ना. या सगळ्या आर्ग्युमेंट्स लिहिल्या की अशा प्रकारे समाजामध्ये काय स्तरीकरण, त्याला आपण इथं म्हणू, किंवा अशा प्रकारे समाजामध्ये स्तरीकरण हे सामाजिक असमानता आहे ना, त्याला काय म्हणू आपण, सामाजिक असमानता निर्माण करतं. हा निगेटिव्ह पॉईंट आपण रेड न घेऊया इथून सुरू केला. आणि सामाजिक असमानता, विषमता वगैरे हे अशा प्रकारे निर्माण करतं. सोपं वाटतंय? समजतंय मी काय म्हणतो, राईट? वरून तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन म्हणून काय करू शकता, तर तुमचे हे आर्ग्युमेंट कमी पडायला असं वाटायला लागलं तर भारतामधले सुद्धा आर्ग्युमेंट ऍड करा ना. लाईक फॉर एक्झाम्पल कास्ट सिस्टम, राईट, पुरुष सत्ताक पद्धती, राईट, जे तुमच्या मागच्या 2-3 त्या उत्तरावर, मागच्या उत्तरावर 2-3 आर्ग्युमेंट आणले इथे टाकले, हे पण तुम्ही एक्झाम्पल म्हणून ऍड करू शकता. आर्ग्युमेंट की भारतामधील जाती व्यवस्था अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरण करते, विषमता वगैरे निर्माण होते, अस्पृश्यता निर्माण होते वगैरे वगैरे. सो इट इज अबाउट स्ट्रक्चर, इट इज अबाउट डिझाईन की तुम्हाला कुठं थांबायचं आणि कुठून काय सुरू करायचं. तुमच्या उत्तरांमध्ये काही करेक्शन्स वाटतात? काही गडबड होतं का? कसं केलं तुम्ही? मला असं वाटतं की तुम्ही मेजरली ह्याला जास्त वेळ दिला असेल आणि टीकांना वेळ कमी दिला असेल. हे तुमचा लेसन आहे. दॅट्स वाय इट वॉज अ क्वेश्चन नंबर 2. येस, हा मी बोलतो त्याच्यावर. पण बॉडीमध्ये तुम्हाला काही अजून, राईट? सो जेव्हा क्रिटिकली शब्द येईल, राईट, तेव्हा लक्षात घ्यायचं की त्या दिलेल्या प्रश्नाला, त्या आर्ग्युमेंटला कशावर पाडायचं, त्याला तोंडावर पाडायचं, उलट पाडायचं, त्याला उलट करायचं. म्हणजे काय की जास्त आर्ग्युमेंट तुमच्या कशावर पाहिजेत, अगेन्स्ट पाहिजेत, आणि 30% आर्ग्युमेंट फेवरमध्ये येतात. एक क्वेश्चनला पॉझिटिव्ह अँगल आहे, म्हणजे सुरुवातीसाठी कोणतं होतं, पण जर पुढे क्रिटिकली लिहिले त्याच्यामुळे आपण ते निगेटिव्ह मध्ये पण लिहितो, असं आहे का? हा, म्हणजे फक्त ते पुढच्या ह्याच्यावर डिपेंड करतं, कमांडवर डिपेंड करतं. हा, त्याला आपण कमांड म्हणतो. म्हणजे एक्झॅक्टली मुद्दा काय याच्यावर, म्हणजे ते शेवटी टीकात्मक परीक्षण करावं वगैरे. हा, तुमच्याकडनं ते काय एक्सपेक्ट करतात, हे तुम्हाला काय माहिती हे ते नाही बोलत. मी जे विचारलंय ते सांग. नीट बघितलं तुम्हाला काय म्हणायचं ना? हा, म्हणजे तुम्हाला स्तरीकरण आणि ह्या क्लेम बद्दल काय वाटतं मनातून ते नाही बोलत. तुम्ही काय काय लिहू शकता, दे डोंट वॉन्ट टू जज दॅट की तुमच्याकडे किती नॉलेज. दे जस्ट वॉन्ट की कॅन यू फॉलो द ऑर्डर्स, कॅन यू फॉलो द कमांड, कॅन यू फॉलो दॅट व्हॉट आय एम एक्झॅक्टली आस्किंग. ओके, म्हणजे कमांडवरनं सेम प्रश्नाचं स्ट्रक्चर बदलू शकतं. जसं की मी मागे सांगितलं, सेम प्रश्न आहे, तोच दावा, फक्त मी तिथला क्रिटिकली हा शब्द काढून टाकला, तर माझं कसं उत्तर झालं असतं? उत्तर असं झालं असतं की माझा फेवरमध्ये मी पार्सन्स बिल्सन्स सगळ्यांना खूप वेळ बोलत बसलो असतो इथपर्यंत, बरोबर. अँड जे शेवटचे 30-40% उरले ते निगेटिव्हमध्ये बोलतो. पटलं? बोललं. आणि जर क्रिटिकली असे शब्द विचारला आहे म्हणून माझ्या फेवर ज्या प्रश्न आहे त्याला फेवर फक्त 30% जाईल, अगेन्स्ट किती जाईल? 70% जाईल. हा रूल सगळीकडे लागतो, जीएस मध्ये पण लागतो. ओके, सो क्रिटिकली नुसतं विचारलं अनालाइज आणि एक प्रश्न विचारला क्रिटिकली अनालाइज, तुमचं उत्तर सारखं येईल का बरं? आलं म्हणजे तुम्ही कमांड फॉलो नाही करत. फरक आहे. क्रिटिकली अनालाइज मध्ये तुम्हाला सरळ सरळ त्या प्रश्नाच्या उलट 70% बोलायचंय, फेवरमध्ये 30% बोलायचं. ओके, दिस इज मॅक्स चॉईस, त्याच्या पलीकडे नाही. 50-50 व्हायला नाही पाहिजे. 50-50 झालं म्हणजे तुम्ही गडबडले. 50-50 व्हायला नाही पाहिजे. ओके, सो हा लेस दॅन 50चा क्रिटिकलीचा शब्द असा. डन. नाव इंट्रोडक्शन होतं की हा क्लेम आपण लिहूया की एक साधी सरळ तुम्हाला सेफ करायचं असेल तर स्ट्रेट यू कॅन डायरेक्टली स्टार्ट विथ युअर डेफिनेशन, सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय. और मी काय केलं असतं किंवा ह्या प्रश्नाला त्या 2 पर्स्पेक्टिव्ह आधी सांगून टाकले असते की कोण फेवर करतं आणि कोण अगेन्स्ट मध्ये. त्याला कळालं असतं की हा पुढे अगेन्स्ट मध्ये पण बोलणार. फॉर एक्झाम्पल की सामाजिक स्तरीकरण समाजामध्ये स्थैर्य आणि सुव्यवस्था राखतं असा दावा समाजशास्त्रामध्ये काय संरचनात्मक प्रकाराच्या दृष्टिकोनातून केला जातो, परंतु ह्याशी संघर्षवादी सिद्धांत असहमत आहे. फुल स्टॉप.
फुल स्टॉप, दॅट्स इट. पुढच्या लगेच इंट्रोडक्शन झालं की सुरू. दोन्ही, बाय द वे, इंट्रोडक्शन ऑफ कम्प्लीट क्वेश्चन. इंट्रोडक्शन इज इंट्रोडक्शन ऑफ कम्प्लीट क्वेश्चन. आणि कम्प्लीट क्वेश्चन मध्ये दोन्ही साईड आहेत ना, दोन्ही साईडचं इंट्रोडक्शन पाहिजे ते. म्हणजे तुम्ही पूर्ण इंट्रोड्यूस केलं. मी शब्द काय वापरले की सामाजिक स्तरीकरण समाजामध्ये स्थैर्य आणि सुव्यवस्था राखतं असा दावा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनातून केला जातो, परंतु संघर्षवादी सिद्धांत ह्याशी असहमत आहे. फुल स्टॉप. पटलं का? हाय लेवल गेलं तुम्ही शांत का बसला तर ऐकतोय म्हणलं. ओके, म्हणून म्हटलं असं काय झालं, जमलं ना? ओके, फुल स्टॉप. और सेफ सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय? मग पुढचं वाक्य टाकायचं की असा दावा करणारे हे संरचनात्मक प्रकारवादी लोक आहेत. पार्सन्स, डर्किम, डेव्हिस अँड मूर, त्यांना काय म्हणायचंय? बाकी सिल्व्या वाल्बी वगैरे आपले ठरलेलं आहे. सिल्व्या वाल्बी प्रत्येक प्रश्न प्रत्येक वेळी येऊ नका, तेच म्हणून जाईल की तू असं नका लिहू. एखाद्या वेळेस स्त्रीवादी लिहायचं, एखाद्या वेळेस सिल्व्या वाल्बीच नाव काढ, 2-3 फेमिनिस्ट नाव पाठ करून टाका, गुगल करून टाका. फेमिनिस्ट इन है ना समथिंग सोशलॉजी, जस्ट इंडियामधलं फेमिनिस्ट 2-3 पाठ करायचं, चिपकून टाकायचं. त्यांना नाही कळत कोण कुठून लिहितं. तुम्ही नाव गेले खूप मोठी गोष्ट झाली, नावाला लागलं तुम्ही, राईट? किंवा भारतामधले स्त्रीवादी चळवळ #MeToo वगैरे खूप झालं है ना. तर असं ह्याचं सेकंडचं स्ट्रक्चर असलं असतं. आणि कन्क्लुजन ऑफकोर्स की हां, आता आपण नीट लक्षात घ्या की आपला कसा रोख आलाय की आपण त्याला नीट इंट्रोड्यूस केलं, दोन्ही साईड सांगितल्या आणि मग त्याला पूर्ण इलॅबोरेट केलं आणि इथं आलो आपण. पण जस्ट खूप वेळापासून लाल कलर चालतोय, निगेटिव्हिटी चालते है ना, राईट? म्हणून तुम्हाला ह्या निगेटिव्हिटीला इथे पॉझिटिव्हिटी आणावं लागेल. म्हणून तुमच्या उत्तरामध्ये कुठेतरी स्तरीकरण जे समाजामध्ये स्थैर्य आणि सुव्यवस्था राखत नाही असं तुम्ही जास्त बोललेत, ह्यावर तुमचे कुठेतरी काय झालं, सोल्युशन्स कुठेतरी जावं की आपण ही कसं सामाजिक स्तरीकरणाचा हा निगेटिव्ह आयाम कसा कमी करू शकतो. मग ते शिक्षण असेल, सर्वांसाठी समान संधी असतील है ना, आरोग्याच्या संधी असतील, समथिंग लाईक दिस, उत्पन्नामधलं वाढ असेल, वंचित घटकांसाठी केलेले वेगळे आयाम असतील, आरक्षण असेल, असे 2-3 सोल्युशन्स जावं. म्हणजे तुम्ही सर्वसमावेशकता असेल, इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल, सबका साथ सबका विकास नावाचं प्रिन्सिपल तुम्ही ते मेन्शन करू शकता, इन्क्लुडिंग पेपर 1. ओके, तुमच्या उत्तरामध्ये पेपर 1 पेपर 2 दिसला नाही पाहिजे. जाती व्यवस्था, पुरुषसत्ताक पद्धती, इंडियामधल्या गोष्टी जर तुम्ही पेपर 1च्या क्वेश्चन मध्ये आणल्या तर दे विल ॲप्रिशिएट दॅट. ओके, दे विल ॲप्रिशिएट. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं की एखादा 2 पॉईंट इंडियन पर्स्पेक्टिव्हचे आले तर खूप छान. आणि कन्क्लुजनमध्ये पण भारतामध्ये हे सांगू शकतो आपण त्याला की भारतात काय चाललंय हे पण सांगू शकतो कन्क्लुजनमध्ये की बघा, भारत सरकारनं हे एफर्ट्स घेतलं आणि अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरणामुळे होणारी अस्थिरता आणि असुव्यवस्था जे काय असेल ते आपण दूर करतोय ह्या माध्यमातून. जसं की आरक्षण है ना, आरक्षणाचा मुद्दा घेऊ शकतो आपण, बेटी बचाओ बेटी पढाओ, किंवा मेरिट बेस्ड है ना सिस्टम UPSC एटसेट्रा की जी असमानता कमी करते. बस पटतंय, राईट? आणखी एक स्टाईल सांगतो कन्क्लुजनची की जेव्हा तुम्हाला अशी मोठी कन्क्लुजन लिहायची वेळ येईल तेव्हा शक्यतो इमॅजिन करू आपण इथं कन्क्लुजन आहे, तर कन्क्लुजनचा फर्स्ट हाफ जो आहे, पहिलं वाक्य, कन्क्लुजनचं पहिलं वाक्य हे शक्यतो असं जावं की काय सोल्युशन आपण है ना, और काय गव्हर्नमेंट करतंय किंवा सोल्युशन काय. सोल्युशन तुम्ही पहिलं पॉईंट मांडू शकता इथे की हे करायला पाहिजे आणि पुढचं वाक्य वापरायचं की हे भारत सरकार मग ह्याच्यावर काय करते. की भारतानं जर एखादा इनिशिएटिव्ह घेतला असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एखादा इनिशिएटिव्ह टाकला, जर मी म्हटलं की बाबा जी सामाजिक अस्थिरता किंवा असमानता निर्माण होतीये त्याच्यावर सोल्युशन काय, सर्वांसाठी शिक्षण वगैरे वगैरे, आणि ह्याच मार्गावर भारत सरकारनं हे एफर्ट्स घेतलेले आहेत. फुल स्टॉप. ओके, हा पहिला स्टाईल. आणखी दुसरा, त्याला फ्युचर अजून त्याला घेऊन येत असेल तर जास्त होत आहे का, सांगू पुढचा एक म्हण. अजून एक की जर इन केस तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पहिलं वाक्य वापरायची गरज पडली की सरकार हे ह्याच्यावर करतंय आणि अजून हे करण्याची गरज, कळतंय? पहिलं वाक्य काय की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याच्यावर हे करतंय आणि अजून काय, आणखी काय उपाययोजना राबवता येतील हे तुम्ही सुचवा.
सुचवा. पहिली शाळा असेल काय, सोल्युशन सांगितलं आणि गव्हर्नमेंट काय करतं सांगितलं. दुसरा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं सांगितलं आणि अजून फ्युचरिस्टिक सोल्युशन सांगून दिलं. तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतं, त्यावेळेस कम्फर्टेबल. ओके, तर ही पण एक कन्क्लुजनची स्टाईल. थर्ड, explain the concept of social mobility and describe with suitable illustrations how education and social mobility are related to each other. हा आपण ते डिस्कस पण केला आय थिंक है ना. ओके, केला पण होता. थोडक्यात तुम्हाला आयडिया पण मिळून जाईल की हे लिहायचं कसं. कुणी सांगू शकतं तुम्ही ट्राय केला हा प्रश्न प्लीज. स्ट्रक्चरली सामाजिक गतिशीलता ही एका सामाजिक वर्गातून दुसऱ्या सामाजिक वर्गात किंवा व्यक्ती आणि गट यात संदर्भ देते, ज्यामुळे सामाजिक आर्थिक स्थिती बदलत आहे हे दिसून येते. आणि त्यातील सामाजिक गतिशीलतेची संकल्पना मांडली आहे. सामाजिक गतिशीलता, उभी गतिशीलता, आडवी गतिशीलता, आंतरपीडित गतिशीलता आणि पिढ्यानपिढ अंतर्गत गतिशीलता. उभी आडवी ते मराठीत तिथे शब्द आलेत, त्याला समस्तर. ओके, ते मॉडल आन्सरमध्ये त्याला मला माहिती, तुम्ही करेक्ट कराल त्याला. समस्तर, ऊर्ध्व गतिशीलता उदाहरण एक दिलेली. पासष्टच्या मध्ये आणि कार्ल मार्क्सच्या मध्ये गतिशीलता काय, गुणवत्तेवर आधारित किंवा मार्क्स म्हणतो की भांडवलशाही समाज कंटेंट होता पण जस्ट स्ट्रक्चर की हाऊ शिक्षण हे सामाजिक गतिशीलतेला संबंधित आहे. म्हणजेच शिक्षण प्रवेश, कौशल्य विकास आणि सामाजिक. ठीक आहे. आणि आव्हाने आणि मर्यादेमध्ये शिक्षणात प्रवेशामध्ये असमानता आहे. ठीक आहे. आणि सामाजिक आर्थिक परिणाम आहे. ठीक आहे. ओके, जमतंय है ना. आपण त्यावेळी डिस्कस पण केलंच. एकदा थोडक्यात त्याला पण सांगतो. ह्यात क्रिटिकली वगैरे शब्द नाहीत म्हणून तुम्हाला काही जास्त अडचण येणार ह्याच्यामध्ये नाही. अदरवाईज तुम्हाला पुन्हा निगेटिव्ह जास्त गोष्टी बोलावं लागल्या असतात. तर हा पुन्हा 20 मार्काचा क्वेश्चन आहे. हे का महत्वाचं आहे, डिझाईन्स तुमच्या डोक्यामध्ये हे पहिल्या 10 सेकंदात रेडी झालं पाहिजे. हळूहळू प्रॅक्टिस नव्हते. प्रश्न वाचला की डोळ्यात तुमची इमेज रेडी झाली पाहिजे की कुठं काय असणार. हे काढत बसण्याची तुम्हाला नंतर गरज नाही पडणार. आधी तुम्ही 50-100 क्वेश्चन असे तयार करा. प्रॅक्टिस करायच्या ह्या प्रश्न अशी की स्ट्रक्चरची कुठं काय जाईल. ओके, आणि किंवा चेक करून बघा की हे बरोबर चाललंय का. अँड नाव जेव्हा तुम्ही हे 50-100 क्वेश्चन तुमचे प्रॅक्टिस होतील असे, मग तुमच्या डोळ्यात असं बसलं पाहिजे की हां हे प्रश्न वाचला कुठं काय पाहिजे, चल पुढे नजरेत बसलं पाहिजे. नाव इथे त्यांनी दिलं की सोशल मोबिलिटीवर हा प्रश्न आहे आणि शिक्षणाशी संबंधित आहे. चला इंट्रोडक्शनसाठी स्पेस सोडू. ओके, अगेन कन्फ्युजन. आणि त्यांनी सरळ विचारलं की पहिला तर फर्स्ट पार्ट आहे की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सोशल मोबिलिटी. एक्सप्लेन करा. ऑफकोर्स आपण हा पूर्ण जो पार्ट आहे सोशल मोबिलिटी म्हणजे काय ह्याला मी व्यवस्थित जागा देईल किंवा सोशल मोबिलिटी मे बी हा फर्स्ट पेज मी त्याला डेडिकेट करायला मला काहीही हरकत नाही. फर्स्ट पेज टू द मॅक्स समवेअर लाईक हिअर. इथे कुठेतरी मॅक्सिमम संपवावं. पहिल्या पानात संपलं तरी चालतं. ओके, तर सामाजिक काय ते गतिशीलता. सामाजिक गतिशीलता म्हणजे काय इतरांनी समजून सांगितलं, त्याचे प्रकार समजून सांगितले आणि गरज पडली तुमची स्पेस वाढवण्याची तर ती इथपर्यंत गेली तर फाईन, गरज पडली तर. दुसरा जो पार्ट आहे तो आहे की शिक्षण आणि सामाजिक गतिशीलता ह्यामधला संबंध तुम्हाला समजून सांगायचा. राईट, तर तुम्ही त्याला म्हणू की पहिला हेडलाईन टाकू आपण. ऑफकोर्स तुम्ही त्यावेळेस बघितलं की शिक्षणानं सामाजिक गतिशीलता होते पण काही चॅलेंजेस सुद्धा नक्की आहेत. तर लगेच आता जो पुढचा पार्ट उरलाय हे डोळ्यासमोर आणायचं आहे. किती पानं उरले आणि किती स्पेसमध्ये मी चॅलेंज लिहिणं अपेक्षित आहे आणि किती स्पेसमध्ये मी त्याला फेवर करणं अपेक्षित आहे, अगेन्स्ट अँड फेवर. तिथे क्रिटिकली नाही म्हणून तुमचा जास्तीत जास्त पार्ट काय पाहिजे की हो शिक्षणामुळे गतिशीलता ही शक्य आहे आणि थोडासा पार्ट पाहिजे की काही आव्हाने जरूर आहेत. तर जर इथे आलं कुठेतरी तर मी इथपर्यंत थांबवणं आवश्यक आहे समवेअर मॅक्सिमम है ना इथं की बाबा येस शिक्षणामुळे काय होतं गतिशीलता शक्य होते. 1 2 3 4 5 6 जे काय तुम्हाला आर्ग्युमेंट मांडायचं गेलं पान भरलं हरकत नाही. एवढ्या स्पेसमध्ये तुम्ही टीकात्मक लिहू शकता पण ह्याच्या टीका पण छान म्हणून थोडीशी जागा थोडी देऊ आपण. अँड देन किंवा काही शिक्षणामुळे गतिशीलतेला निर्माण होणारे काय आव्हाने सुद्धा आपण मेन्शन करू. 1 2 3 4 दॅट्स इट. असं काहीतरी तुमचं स्ट्रक्चर गेलं असतं. समजलं स्ट्रक्चर्स. सो
कोण कोण थिंकर तुम्ही मेन्शन करू शकले असते इथे, कुठल्या कुठल्या आयडियाज मेन्शन करू शकले असते, कुठले पर्स्पेक्टिव्ह मेन्शन करू शकले असते, ह्या भागावर बोला मला. शिक्षणामुळे गतिशीलता शक्य होते. बाय द वे, गतिशीलता ह्याला कुठला थिंकर तुम्हाला विसरायचा नाही. सोरोकिनला विसरायचं नाही. पितरीन सोरोकिनला तुम्हाला विसरायचं नाही. ओके, सोरोकिन तर हा मस्ट आहे. ऍडिशनली शिक्षणामुळे गतिशीलता निर्माण होते. इथे तुम्ही कोण कोण ऍड करू शकले असते? मॅक्स वेबर, पार्सन्स, डर्किन, नेल्सन मंडेला. थोडंसं चेंज झालं असतं. सो तुम्ही शिक्षणामुळे गतिशीलता शक्य होते ह्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह कुठले ऍड केले असतात? पर्स्पेक्टिव्ह झाली. ऑफकोर्स तुमचा संरचनात्मक प्रकार्यवाद हा मेन्शन व्हायला हवा. काय? संरचनात्मक प्रकार्यवाद हा इथे मेन्शन व्हायला हवा. नंतर टालकॉट, पार्सन्स किंवा कोण? डर्किन है ना, एमएल डर्किन तुमचा मेन्शन व्हायला हवा. यू कॅन आर.के. मर्टन मधले प्रकार्य हा शब्द पण इथे मेन्शन होऊ शकतो. अपकार्य इकडे, आर.के. मर्टन मधले प्रकार्य इकडे, राईट? प्रकार्य. अजून मेन्शन होऊ शकतं इथे नेल्सन मंडेलाचे आर्ग्युमेंट की एज्युकेशन इज द बेस्ट वेपन फॉर सोशल चेंज, नेल्सन मंडेला, राईट? नंतर आव्हानामध्ये आपल्याकडे भरपूर सारे आहेत, जसं की आर्ग्युमेंट्स ऑफकोर्स आपला है ना हॉट फेवरेट मार्क्स. देन फेमिनिझम, ह्यावेळी सिल्व्हा वाल्बर्टाडो वाटल्यास फेमिनिझम. देन भारतातली जाती व्यवस्था, वर्ग संरचनेमुळे होणारा असमानता, असे तुम्ही इथे पर्स्पेक्टिव्ह, त्याला आपण लिहू इथं संघर्षवादी सिद्धांत तुमचा इथे मेन्शन व्हायला हवा. तर असा तुमचा व्हॅल्यू ॲडिशनचा पॉईंट आहे इथे. ओके, संघर्षवाद, मार्क्सिझम, फेमिनिझम ह्या आर्ग्युमेंट्सचे शब्द वापरून तुमचे आर्ग्युमेंट मांडणं आवश्यक होतं की त्यांना कशी आव्हानं निर्माण होतात. अँड इथे काय जाईल परत की बाबा ह्याच्यावर सोल्युशन काय आणि गव्हर्नमेंट काय करत आहे, हे तुमचं उत्तर छान होऊ शकतं सरकार. कारण ग्लोबल पर्स्पेक्टिव्हला तुम्ही आणून सोडलं भारतामध्ये, छान पॉईंट आहे किंवा ह्याच्यावर सोल्युशन हे सर्व समावेशकता आणि भारत सरकार जसं की आर्टिकल 21 राईट टू एज्युकेशन किंवा बेटी बचाव बेटी पढाव हे इनिशिएटिव्ह काय करतात, समाजामध्ये शिक्षणामुळे गतिशीलता निर्माण करतात. सो हे तुम्ही इथे मेन्शन करू शकता किंवा सोल्युशन काय की सर्वसमावेशकता शिक्षण संस्थांमध्ये असली पाहिजे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इनिशिएटिव्ह लाईक राईट टू एज्युकेशन, 21A, बेटी बचाव बेटी पढाव एटसेट्रा हे मेन्शन करू शकता, ज्यानं सामाजिक गतिशीलता शक्य होते. हां, जर तुम्ही आधी मांडले असते तर व्हेरी गुड, काहीच प्रॉब्लेम नाही है ना. तुम्ही किंवा त्यांना कसं होतं तर मग तुम्ही त्यावेळेस स्टाईल काय करू शकता, जी मागे सांगितली स्टाईल काय होते किंवा ह्यावर भारत सरकार असं करतं किंवा सरकारच्या ऐवजी आता भारतावर येऊ नका प्रत्येक वेळी, तुम्ही म्हणू शकता ग्लोबल लेवलला, कारण प्रश्न हा ग्लोबल आहे. तर आपण मग इथे वाटल्यास लिहूया की SDG हा आहे ह्याच्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि अजून जगभरामध्ये काय करण्याची गरज, बस. ओके, अजून काय करण्याचं, त्याला उपाय सुचवा. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, युनेस्को, युनायटेड नेशन्स अशा ग्लोबल लेवलला जाण्याचा प्रयत्न करायचा. ओके, व्हेरिएशन्स ठेवायचे. प्रत्येक वेळेला तुम्ही ही स्टाईल वापरली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर तिथे अडचण होऊ शकते. सो व्हेरिएशन्स देण्याचा प्रयत्न करतो आपण. ओके, ना क्वेश्चन 4 काय होता? प्रभावी जाती, प्रबळ जाती. आणि तो म्हणतो की व्हॉट आर द फीचर्स ऑफ एम.एन. श्रीनिवास कन्सेप्ट ऑफ डॉमिनंट कास्ट and how effective it is to understand today's reality. इथपर्यंत पोहोचला का तुम्ही? कोणी लिहिलं डॉमिनंट कास्ट? ओके, लेट मी नो. 1959 साली त्यांनी डॉमिनंट कास्ट ऑफ इन रामपूर पेयजल संकल्पनाची मांडली. सामाजिक आर्थिक राजकीय शक्ती वापरणाऱ्या गटाला त्यांनी सूचित केलंय. आणि प्रबळ जातीचे वैशिष्ट्य घडले. आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती प्रत्येकाची उदाहरण आहे. आजचे वास्तव समजून घेणाऱ्या परिणामकारक म्हणजे जाती आधारित राजकारण आहे, जाती आधारित हिंसा आहे आणि सामाजिक आर्थिक असमानता आहे. कन्क्लुजन त्यांनी ग्रामीण भारतातील सामाजिक गतिशीलता समजून घेण्यासाठी ते मौल्यवान साधन मानले गेले. तर एक पॉईंट बाकी राहिला नेमका की त्यांनी विचारलं की टू व्हॉट एक्सटेंट इट इज इफेक्टिव्ह टू अंडरस्टँड द कंटेम्पररी सिच्युएशन. तर जेव्हा ते असं विचारतात की हा शब्द लक्षात घ्या की हाऊ इफेक्टिव्ह इट इज किंवा ते किती परिणामकारक आहे, किती प्रभावी आहे, ह्यामध्ये दोन्ही साईड असतात. प्रभावी आहे आणि इथे ते प्रभावी नाही. जेव्हा असे शब्द पडतात इज हे आहे का
ना, की आर दीज फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर धिस, येस आणि नो हे दोन्ही त्यामध्ये असं लक्षात ठेवायचं. घंटी वाजली पाहिजे. हाऊ इफेक्टिव्ह म्हणलं किंवा टू व्हॉट एक्सटेंट म्हणजे किती प्रमाणात, हाऊ इफेक्टिव्ह किती प्रभावी आहे, किती प्रमाणात आहे, हे आहे का, इज, आर असे शब्द जेव्हा पडतात तेव्हा त्याला दोन्ही बाजू असतात. म्हणजे काही ठिकाणी डॉमिनंट कास्टची सिस्टम, डॉमिनंट कास्टची कन्सेप्ट ही योग्य पद्धतीने लागू पडते, काही ठिकाणी ती लागू पडत नाही. तर काही ठिकाणी ती प्रभावी मेथड आहे, काही जागेवरती अप्रभावी आहे. हे दोनही लिहिणं त्याला एक्सपेक्टेड आहे, त्याला तुमच्याकडून तेच ऐकायचं आहे. जर तुम्ही त्याला नुसतं एवढंच बोलले की इट इज इफेक्टिव्ह, दुसरी साईड मांडलीच नाही, टीका केलीच नाही, तर मग गडबड. घाबरू नका, स्पष्ट सांगतो आधी काय बोलू की ते कसं लिहिता आलं असतं. ओके, तर पहिला की हा क्वेश्चन नंबर 4 आहे आणि हा आहे ऑफकोर्स 10 मार्काला छोटासा प्रश्न. ओके, जागा नाही आपल्याकडे म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड एम.एन. श्रीनिवास यांच्या डॉमिनंट कास्टच्या डेफिनेशनला सुरुवात करायची. जागा नाही कारण कितपत प्रभावी आहे, येस नो दोन्ही बोलायचं. तुम्हाला काय काय बोलायचं माहिती का तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये? पहिलं पार्ट असेल की व्हॉट इज डॉमिनंट कास्ट आणि त्याचे काय सांगितलं तुम्हाला त्यांनी, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे तुम्हाला पहिलं बोलायचं. दुसरा पार्ट जो असणार आहे तुमचा की हो ती प्रभावी आहे, कुठल्या कुठल्या जागी प्रभावी, कुठे प्रभावी आहे. आणि तिसरा पार्ट किती प्रभावी नाही और त्याच्यावरच्या टीका. हे तुम्हाला हे 3 पार्ट बॉडीमध्ये लिहायचे. सो डिझाईन अकॉर्डिंगली पहिला पार्ट काय असणार तुमचा, वैशिष्ट्ये, डॉमिनंट कास्ट अँड ऑल, डेफिनेशन, प्रभावी आहे इथे इथे आणि प्रभावी नाही इथे इथे. तर हे 3 पार्ट डिझाईन करून बघा की तुम्हाला कसं वाटतंय. सो इंट्रोडक्शन, ओके, अँड देन तुमचा पहिला पार्ट समवेअर हिअर ओनली. ओके, तुमचा पहिला पार्ट ते कुठेतरी संपून जायला हवा. नंतर तुमचा सेकंड पार्ट सुरू व्हायला हवा, ते कुठे कुठे प्रभावी आहे, कशा प्रकारची ती प्रभावी आहे ते कुठेतरी तुमचं इथे संपून जायला हवं. आणि तिसरा पार्ट सुरू व्हायला पाहिजे होता की ती प्रभावी कुठे कुठे नाही किंवा प्रभावी आहे. 1 2 3 दॅट्स इट, जास्तीत जास्त. अँड नाव कन्क्लूड. आणि कन्क्लुजनमध्ये ह्या डॉमिनंट कास्टचं लगेच हे करून देतो, डॉमिनंट कास्टचं ह्या कन्सेप्टचं योगदान, बस इथपर्यंत ठीक. आता पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट तुम्हाला त्याच्या गप्पा मारत बसलं की हे कुठल्या गावचे आहेत किंवा हे ते, हे जमणार नाही. यू जस्ट हॅव टू शूट इट. 10 मार्काचा प्रश्न आहे, जास्त सब पार्ट्स आहेत, शूट करा. म्हणून एम.एन. श्रीनिवासच्या काय प्रश्न तो, व्हॉट आर दी फीचर्स ऑफ इन्शुरन्स कन्सर्न हाऊ इफेक्टिव्ह इट इज. तर डॉमिनंट कास्ट ही जी संकल्पना आहे तुम्ही एक त्याला डिफाईन करू शकता आणि दुसरा की त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता की ज्यांची जी रामपुरा अँड ऑल दिस केस स्टडी एवढंच मेन्शन करू शकता. और टू बी व्हेरी सेफ, स्ट्रेट फॉरवर्ड डिफाईन इट. ओके, डेफिनेशन द्या प्रभावी जातीची आणि त्याचे काय लिहा, वैशिष्ट्य 1 2 3 4 झालं, खतम. डेफिनेशन आली, प्रभावी जात म्हणजे काय आणि लगेच त्याची वैशिष्ट्य आली. दुसरा, ती कशा प्रकारे प्रभावी आहे. कशी प्रभावी आहे की काही ब्राह्मणेतर जातींचे प्रभुत्व समजून घेण्यासाठी, राईट, त्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर कसं काय आली हे समजून घेण्यासाठी, त्यांच्याकडे इकॉनॉमिक पॉवर कसं काय आली हे समजून घेण्यासाठी, बरोबर, त्यासाठी ती प्रभावी ठरते. आणि हे प्रभावीपणा समजून सांगताना त्याला आपल्याला एक्झाम्पल द्यावं लागेल. जसं की मराठा लिंगायत है ना, मराठा लिंगायत राजपूत किंवा यादव जाट हे लोकांचं एक्झाम्पल द्या की ते कशा प्रकारे योग्य आहे ना, ती कन्सेप्ट वॉज व्हॅलिड. पण नीट बघायला गेलं तर ते कितपत प्रभावी आहे ह्याच्यावर एक टीका पण आपल्याकडे की ती इतकी इफेक्टिव्ह नाही आहे. काय इफेक्टिव्ह नाही आहे, कारण डॉमिनंट कास्ट ही कन्सेप्ट जी स्टडी केली गेली इट वॉज व्हेरी लोकलाइज स्टडी. ओके, आणि ती पूर्ण भारतभर अप्लाय नाही होऊ शकत, पटतंय, राईट. म्हणून हा त्याचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे, ते प्रभावी. दुसरा पॉईंट की बाबा न्यूमरिकल स्ट्रेंथ नसताना पण राजपूत लोक कसं काय प्रभावित, तिथे न्यूमरिकल स्ट्रेंथ नसताना सुद्धा राजपूत लोक कसं काय प्रभावित, पटतंय तुम्हाला. आज मॉडेलमध्ये पण ते सापडून जाईल. राजपूत इज अ डॉमिनंट कास्ट, पण त्यांच्याकडे न्यूमरिकल स्ट्रेंथ नव्हती एवढी किंवा आजही नाही आहे, बट स्टील दे आर डॉमिनंट. हा पण एक फॅक्टर आहे. दुसरा की बाबा की अजून त्यावर टीका काय होती की टीका की काही वेळा तुम्हाला आदिवासी समुदाय पण डॉमिनंट दिसतील, त्यांना लोक फॉलो करतील, राईट. म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी ती अप्रभावी वाटते अशा टीकाच्या स्वरूपात लिहावं लागेल. ज्या आपण टीका लिहिल्या असत्या ह्या कन्सेप्टवर त्या टीका काय आहेत, अप्रभावीपणा दाखवणाऱ्या गोष्टी. इतकं सोपं आहे.
पटतंय? म्हणून सेपरेट टीका तुम्ही इथे लिहिणार का? सेपरेट टीकाची गरज नाही. त्यालाच आपण कसं लिहिलं? त्याला लिहिलं की ती ह्या ठिकाणी प्रभावी नाही. इथे प्रभावी आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचा रोख पकडायचा असतो आणि त्यानुसार लिहायचं असतं. जर तुम्ही बघितलं असतं डॉमिनंट कास्ट दिसला की डॉमिनंट कास्ट बद्दल बोलत बसले असते, छोटी टीका लिहिली असती. असं टीका नका लिहू तिथं. रादर पॉईंट सेम आहेत, पण शब्द काय वापरला आपण? हेडलाईन काय लिहिली? हेडलाईन बदलली की ह्या ठिकाणी तिचे मर्यादा आहेत किंवा इथे ती अप्रभावी ठरते. हेडलाईन्स. तुमची आजची लर्निंग काय असेल? तुमच्या हेडलाईन. तुम्ही काय टायटल देताय दॅट विल है ना की गाईड हिज माइंड, जो चेक करणार आहे की तुम्ही बरोबर लिहित आहात. बघा नीट की जर मी हेडलाईन अशी वापरली की प्रभावी जाती किंवा प्रबळ जाती ही संकल्पना पुढील ठिकाणी अप्रभावी ठरते किंवा ती इनइफेक्टिव्ह ठरते, ही माझी हेडलाईन आहे. दुसरी हेडलाईन की टीका. काय वाटतं फरक? पहिली हेडलाईन प्रश्नानुसार चालली अकॉर्डिंग टू दी क्वेश्चन आस्क्ड. दुसरी हेडलाईन नॉर्मल वाटते. म्हणून प्रश्न कसा आहे त्याच्यावरून तुमची हेडलाईन ठरणार आणि एक्झॅक्टली ते प्रश्नातले ते शब्द वापरण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्नात विचारलेले शब्द किती, जसं त्यांनी शब्द काय वापरला की बाबा किती इफेक्टिव्ह आहे, आजचे वास्तव समजून घेण्यासाठी ते किती प्रभावी आहे ना. तर आजचे वास्तव समजून घेण्यासाठीची प्रभाविकता आणि अप्रभाविकता. क्लिअर? येस मॅम. वैशिष्ट्ये आणि प्रभाविकता कशी प्रभावी आहे याच्यामध्ये काही सिमिलरिटी आहे का? नाही, तसं काही नाहीये. रादर पॉईंट जे तुम्ही मेन्शन एक्झॅक्टली की पॉईंट आपण वैशिष्ट्य काढलेले की त्यांची न्यूमेरिकल स्ट्रेंथ असते, त्यांच्याकडे राजकीय सत्ता असते, त्यांच्याकडे आर्थिक सत्ता असते, त्यांच्याकडे हे असतं ते असतं. मग ह्याला शब्द आपली भाषा कशी वापरली की ह्या जातींकडे आर्थिक सत्ता कसं काय हे समजून घेण्यासाठी प्रभावी जातीची कन्सेप्ट आपल्याला मदत करते. ह्या जातीकडे आर्थिक सत्ता कसं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला ते राईट शब्दातली लँग्वेज बदलली. रादर तुमचा कंटेंट, तुमचा डाऊट बरोबर आहे की हे सारखंच दिसतंय ना मला, पण भाषा कशी आहे? इथं वैशिष्ट्याच्या फॉर्ममध्ये त्यांच्याकडे न्यूमरिकल स्ट्रेंथ असते, वैशिष्ट्य. त्यांच्याकडे आर्थिक काय संसाधनांची यू कॅन से रेलचेल असते. तिसरा की पॉलिटिकल सत्ता असते. हे वैशिष्ट्य झाले. आणि प्रभावी कशी? त्यांच्याकडे ही पॉलिटिकल सत्ता कशी हे समजून घ्यायला कोण कन्सेप्ट हेल्प करते आपल्याला? प्रभावी जात. त्यांच्याकडे आर्थिक सत्ता कशी हे कोण समजून सांगतं आपल्याला? डॉमिनंट कास्ट. पटलं की नाही? डॉमिनंट कास्ट ह्या कन्सेप्टवरनं आपल्याला कळालं की ह्या लोकांकडे है ना, जसं की मराठा, लिंगायत, ह्यांच्याकडे ही वरची वैशिष्ट्य आहेत म्हणून ते डॉमिनंट. हे समजून सांगण्यासाठी मदत करणारी संकल्पना डॉमिनंट कास्ट. पण ती ह्या ठिकाणी अप्रभावी म्हणते, इथे समजून सांगू शकत नाही. परंतु हे जरी अप्रभावी असली तरी आपल्याला जाती व्यवस्थेमधली गतिशीलता म्हणा, जाती व्यवस्थेमधली ग्राउंड रियालिटी म्हणा, हे तिथून आपल्याला कळालं है ना. तर एक वास्तविकता, काही ठिकाणचे वास्तविक सत्य आपल्याला कळालं, ग्राउंड रियालिटी कळाली, त्याची योगदान. तर कन्क्लुजन काय असेल तुमचं? योगदान. इथं गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह लिहा का तुम्ही? आता स्कीम लिहाल का? राईट. ह्या कन्सेप्टचं योगदान लिहा. कन्सेप्टचं योगदान की सोशलॉजीला काय समजलं ह्यावर. अँड ऑफकोर्स द क्वेश्चन नंबर 5 देन हे तर काही विषय नाही यार जास्त. इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल टॉपिक आहे ना. हा प्रश्न तुम्हाला इझी जमला असेल की इलॅबोरेट है ना, चित्रांचं विषय करा होता. उद्या त्याला स्पष्ट करा. चित्र विचार काढलं ना. हां, इलॅबोरेट ऑन द चेंजिंग नेचर ऑफ द कास्ट सिस्टम with suitable illustrations, right? The suitable illustrations उदाहरणासहित त्याला जरा असं बेटर समजून सांगास त्याला म्हणायचं होतं. मी त्याला पुढचं जर नीट करेक्ट करून आणेल. तर बेटर इलिस्ट्रेशन्स म्हणजे एक्झाम्पल्स द्या, चित्र काढू नका. डिलॅबोरेट ऑन जाती व्यवस्थेचे बदलते रूप चित्रांसह विशद करा. सो लेट्स टॉक अबाउट दिस की ह्यामध्ये पुन्हा 10 मार्क आहेत आणि सोशलॉजीमध्ये ह्या मेन बॉडीमध्ये आपल्याला जो मेजर पार्ट आहे तो कशावर आहे? जाती व्यवस्थेमधलं कशावर? बदलत्या चित्रावर. अँड की चेंजेस और त्याच्यातले बदल किंवा परिवर्तन हा आपला मेजर पार्ट आहे. पण ऑफकोर्स तुम्हाला हे पण बोलावं लागेल की तरीही काही पारंपरिक रूपं अजूनही सातत्यामध्ये आहेत. तर तुमचा दुसरा पार्ट पण बॉडीमध्ये असायला पाहिजे होता की जाती व्यवस्थेमध्ये सातत्य देखील आहे. बदल तर होत आहेत पण सातत्य पण आहे.
तर हे जे बदल आहेत हे जवळजवळ कुठेतरी 80-70% आहे ना, 70 ते 80%, आणि हे सातत्य एक 20 ते 30% तुमचं जायला पाहिजे. जर हा 10 मार्काचा प्रश्न आहे तर मी सरळ डायरेक्टली शूट करेल, माझं जास्त स्पेस नाही आहे, कारण मी शूट करेल तर माझा पहिला असेल की बाबा ह्यातले काय बदल. ओके, अँड इथं माझं कन्क्लुजन आहे, आणि पूर्ण बॉडीच्या 70 ते 80% म्हणजे समवेअर लाईक इथे कुठेतरी माझा हा बदल संपला पाहिजे, आणि माझा सेकंड पार्ट सुरू झाला पाहिजे की स्टील परंतु काही सातत्य सुद्धा आहेत. 1 2 3 1 2 3 4 5 6 समथिंग लाईक दिस. पटलं? ओके. अँड हे बदल समजून सांगताना त्याचे एखाद दोन फॅक्टर जरी सांगितले की शिक्षणामुळे असं होतंय, रोजगारामुळे असं होतंय, स्थलांतरामुळे होतंय, औद्योगिकरणामुळे, शहरीकरणामुळे हे परिवर्तन होत आहे. आणि ह्याचं तुम्ही इंट्रोडक्शन काय केलं असतं बरं? डिफाईन केलं असतं. जाती व्यवस्थेची डेफिनेशन दिली असतं. जाती व्यवस्था म्हणजे काय सांगितलं असतं, सातत्य हे सांगितलं असतं. नाव टेल मी की तुम्ही ह्याला कन्क्लूड कसं केलं असतं. तर आपण ह्यावर उपाययोजना देऊ शकलो असतो की अजूनही सातत्य आहे किंवा अजूनही रूप जाती व्यवस्थेची आहेत, तर आपण त्याला एक टाईप होऊ शकला असता की ह्या दोघांचे अनालिसिस लिहू शकला असतो. एक अनालिसिस म्हणजे की जाती व्यवस्थेमध्ये परिवर्तन किंवा बदल होत असले तरी काही प्रमाणात त्याचं सातत्यपूर्ण रूप अजूनही टिकून आहे, म्हणून भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्थेचं अजून महत्त्व किंवा अस्तित्व टिकून आहे. फुल स्टॉप. हा माझा पहिला कन्क्लुजन. अनालिसिस सांगितलं, मला समराईज करून दिलं की मला काय समजलं उत्तरामध्ये. आहे ना तुम्हाला सगळं राईट? काय समजलं मला? बदल जरी होतात तरी सातत्य आहे, म्हणजे जाती व्यवस्था टिकून आहे. दुसरा टाईप की हे सातत्य जे आहे किंवा निगेटिव्ह फॉर्मचे सातत्य जे आहे ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, आणि गव्हर्नमेंट काय करत आहे, और गव्हर्नमेंट काय करत आहे, आणि अजून आपण काय आणखी उपाययोजना त्याला आपण सुचवू शकलो असतो. फ्युचर पर्स्पेक्टिव्ह दिलं असतं की अजून पुढे काय करण्याची आपल्याला गरज. झालं. मॅच होत आहे तुमचे स्ट्रक्चर्स. असं जाऊया. हेल्पफुल. फाईन. मॅम बोलताय. हां. बॉडीमध्ये सातत्य जे आहे ते वेगवेगळं सांगितलं, तसं जर आपण आधी पारंपरिक काय होतं आणि त्याच्यात खाली त्याचे बदल केले तर असं होऊ शकतं. बट मला असं वाटतं की जर आपण आधी सातत्य म्हणजे जे विचारले ते डायरेक्टली शूट केलं असतं, काही विशेष त्यात चूक होणार नाहीये. जसं की हे जे आहेत ना, हा जो पॉईंट आहे, त्यांना असं म्हणायचं आहे की आपण हे जे पारंपरिक जाती व्यवस्थेचं रूप आधी लिहिलं असतं आणि मग ह्यातले बदल सांगितले असते. नाही, त्याच पॉईंटमध्ये त्याचे पर्टिक्युलर म्हणजे जसं मार्क्स संघर्षणाचं सिद्धांत ते वगैरे म्हणून त्याच्या खाली त्याचे सोल्युशन डायरेक्टली असे काही. हां, मग ते कसं झालं असतं की तुम्ही बदल आणि सातत्य ह्यांना 50-50 वेटेज दिले. त्याचा अर्थ काय चाललाय की तुम्ही दोघांना 50-50 वेटेज दिलं गेलं असतं. ओके. पण त्यांच्या प्रश्नामधला जो मूळ रोख होता, मूळ त्यांना काय हवंय, मॅक्सिमम तुमच्याकडनं काय हवंय, बदल हवा. जर त्यांनी असं मेन्शन केलं असतं की सातत्य आणि बदल, त्यांचा तो पण एक ट्रॅडिशनल क्वेश्चन आहे की भारतीय समाजातील पारंपरिक जाती व्यवस्थेबद्दल सातत्य आणि बदल ह्यावर टीक लिहा. सातत्य आणि बदल हे दोन्ही विचारलंय तर दोघांनाही समान न्याय गेला असता, 50-50 गेला असता. ह्यांनी सरळ विचारलंय की बदल, तर तुम्हाला कशावर जास्त बोलणं आवश्यक आहे, बदलांवर. थोडा सेकंड डायमेन्शन म्हणून आपण काय केलं, थोडासा त्याला सातत्य पण सांगितलं. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. अगेन वी आर गोइंग टू मीट ऑन दिस आन्सर रायटिंग सेशन ऑन नेक्स्ट मंडे, आणि आपण उद्या पुन्हा आपला टॉपिक कंटिन्यू करतो. आज नोट्स मी पाठवून ठेवतो. ओके. नेक्स्ट मंडेला बी सेगमेंट पेपर 2 मधला 1, 3 आणि 4 काय, बी सेगमेंट मधला 1, बी सेगमेंट मधलं 3, बी सेगमेंट मधलं 4. 1, 3, 4 कारण 2 कास्ट सिस्टम आहे, B/2 कास्ट आहे. ओके. कास्टला मायनस करा, तर बी 1, 2, 1, 3, 4 1, 3, 4 लक्षात घ्या. B 1, 3, 4 मी नोटीस पण टाकेल तशी. तर नेक्स्ट सोमवारी B 1, 3, 4. थँक्यू व्हेरी मच.